मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावती शहराच्या दौऱ्यावर आहे। मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर त्यांचा अमरावती शहरात हा पहिलाच दौरा आहे आणि अमरावती आणि देवेंद्र फडणवीस यांचं एक आगळं वेगळं नातं आहे, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मामाचं गाव हे शहर हे अमरावती शहर आहे। मी आहे सध्या त्यांच्या देवेंद्र फडणवीस यांच्या मामाच्या घरी। त्यांचे मामा, त्यांचे मामी, मामेर भाऊ आणि त्यांच्या वहिनीसुद्धा आपल्यासोबत ABP मध्ये संवाद साधेल। आपण त्यांच्या देवेंद्र फडणवीस यांच्या मामाशी बोलूया, कारण त्यांचं नातं खूप वेगळं आहे अमरावतीशी। काय आठवणी आहे देवेंद्र फडणवीस? लहानपणीपासून अमरावतीला येत होते? लहानपणापासून येत होते आणि उन्हाळ्यामध्ये जसं जेव्हा जेव्हा काही कार्यक्रम असायचे प्रत्येक वेळेला तो अमरावतीमध्ये असायचे। लहानपणी म्हणजे जवळपास असं म्हणता येईल आपल्याला की त्याच्या 7वी 8वी 10वीपर्यंत रेग्युलरली हा त्याचा म्हणजे वर्षाचा कार्यक्रम राहायचा। आणि त्या काळामध्ये असं होतं की उन्हाळ्याच्या सुट्ट्या या सर्व कुटुंब सहपरिवार एकमेकाच्या सोबत घालवायचे। त्या अनुषंगाने मग आमचं दरवर्षीचेच कार्यक्रम असायचे आणि जवळपास महिना 15 दिवस तर आम्ही सगळे लोक आमचं एक वडलोपार्जित तिथे चिखलदऱ्याला घर आहे, तिथे आम्ही घालवायचो। काही दिवस आम्ही अमरावतीत घालवायचो, काही दिवस अजून वेगवेगळे कार्यक्रम, सहलीचे कार्यक्रम, असे खूप लहानपणी आम्ही धम्माल करायचो। आपल्यासोबत देवेंद्र फडणवीस यांच्या मामी आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। देवेंद्र फडणवीस लहानपणी जेव्हा येत होते तर त्यांना काय असं आवडतं इथे घरी आल्याच्यानं जे तुम्हाला विशेष सांगायचे की मामी मला हे पाहिजे म्हणून? ते जेव्हा उन्हाळ्यात यायचे ते ॲक्च्युली ते शिबिर करायला यायचे HVPMला। तर तेव्हा ते स्विमिंग वगैरे करून आल्यावर त्यांना म्हणजे मग ते माझ्या हातचा उपमा आवडायचा त्यांना। तर ते नेहमी त्यांच्या आईंना म्हणाले की मामी जशी उपमा करते तसं तू पण उपमा कर। तर ते उपमा बाकी मग सगळं खायचे ते। अमरावतीत जे फेमस आहे गिला वडा, सांबार वडी, हे तेव्हा मिळायचे? नाही, तेव्हा नव्हते मिळत, हे आता सुरू झालं गिला वडा वगैरे। अच्छा। आणि याच्या व्यतिरिक्त काय आठवण आहे तुम्हाला लहानपणापासूनची त्यांची विशेष, जे आजही आठवते तुम्हाला त्यांचं? सगळ्याच आठवणी आहे, भरपूर आठवणी आहे त्यांच्या। असं स्पेशल असं काही नाही, भरपूर म्हणजे चांगल्या आठवणी आहेत। आज स्पेशली ते पहिल्यांदा अमरावती येत आहे मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर। हो, खूप आनंदाची गोष्ट आहे। म्हणजे आमच्यासाठी म्हणजे कसं ते आमच्या नंदेचा मुलगा आहे म्हणजे फडणवीस। तर ॲक्च्युली ते आमच्या घरी त्यांनी जेवण घेतलं म्हणजे अशा आमच्या पद्धतीप्रमाणे की काशीचं पुण्य लाभते। त्याच्यामुळे आम्ही वाट बघत असतो की ते कधी आमच्या घरी येतात आणि कधी जेवतात। आपल्यासोबत देवेंद्र फडणवीस यांचे मामेर भाऊ आहे आणि वहिनी पण आहे। आपण आधी वहिनीशी बोलूया, कशा पद्धतीनं स्वागत करणार आज तुम्ही देवेंद्र फडणवीस यांचं? ही थाली त्यांच्याकरता छान सजवून ठेवलेली आहे। दिवा, फुलं, कुंकू, हळद, कुंकू आणि सगळं काही। आणि आल्यानंतर आम्ही त्यांचं छान औक्षवण करू। आमच्या फॅमिलीतले सगळेच मेंबर राहणार आहे आणि मनापासून आम्ही त्यांचं स्वागत करू। खूप छान वाटतं आम्हाला आज ते येतात आहे। आपल्यासोबत त्यांचे मामेर भाऊ आहे ॲडव्होकेट रोहित कलोते। आपण त्यांच्याशी काय आठवण येते तुम्हाला लहानपणाची देवेंद्र फडणवीस यांची, आणि आज कशा पद्धतीने उत्सुकता आहे तुम्हाला? लहानपणीच्या आठवणी तर खूप आहे आमच्या। लहानपणी जेव्हा यायचे तेव्हा इथे समोरच्या ग्राउंडवर आम्ही सोबत क्रिकेट खेळायचो। त्यांना क्रिकेटचा प्रचंड छंद आहे। आजसुद्धा त्यांना जेव्हा केव्हा वेळ मिळतो तर ते पूर्ण क्रिकेटच्या बाबतीत कुठले क्रिकेटचे सामने असतील, IPL फॉलो करतात, सगळे वर्ल्ड कप फॉलो करतात। तर तेव्हा खूप मोठं क्रिकेटचं आमच्या इथे समोरच्या ग्राउंडमध्ये आम्ही लहानपणी क्रिकेट खेळायचो, चिखलदऱ्याला खूप फिरायचो। आणि आता मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा येतात आहे। एक तर यावेळेस त्यांचं जे मुख्यमंत्री झाले हे फार त्याची एक वेगळीच गोष्ट आहे, कारण की ज्या पद्धतीने सगळ्या घटना घडल्या आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा नव्या जोमानी, नव्या उमेदीने ते उभे राहिले आणि ज्या पद्धतीने त्यांनी लोकांमध्ये विश्वास तयार केला आणि ते आले, तर यावेळेस आम्हाला त्यांचं विशेष कौतुक आहे आणि आम्ही नक्कीच त्यांच्या स्वागताकरता आतुर आहे। सध्या शेवटचा प्रश्न करतो, काय अपेक्षा आहे तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून तुमच्या आत्याच्या भावाकडून? आमची अपेक्षा हीच आहे की आजपर्यंत त्यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर नेहमीच अमरावतीबद्दल त्यांचा स्नेहभाव कायम राहिलेला आहे। त्यांच्याच माध्यमातून आता अमरावतीमध्ये पाण्याशी संबंधित विषय असो, आता अमरावती विमानतळाच्या उद्घाटनाकरता येतात आहेत, मेळघाटाशी संबंधित विषय असो, प्रत्येक ठिकाणी ते स्वतः लक्ष घालतात। सिंचनाशी संबंधित विषय असो, तर त्यांच्या माध्यमातून नांदगावपेठ MIDCला मागच्या वेळेस त्यांनी चांगले मोठे प्रकल्प आणले, टेक्स्टाईल पार्क आणला। तर त्यांच्या ह्या टेन्युअरमध्ये अमरावतीकरता मोठ्या प्रमाणात विकासाच्या संधी उपलब्ध होतील हा पक्का विश्वास आम्हाला आहे आणि ते नक्की करून दाखवतील।
तर सगळ्या कलोती कुटुंबांना विश्वास आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्याच्या नंतर खूप अपेक्षा संपूर्ण महाराष्ट्र आहे, परंतु त्यांचं जे खास नातं आहे कलोती कुटुंब, त्यांचे मामा, त्यांच्या कुटुंबांना सुद्धा त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहे आणि आज त्यांचं भव्य दिव्य स्वागत या कलोती कुटुंबाकडून देवेंद्र फडणवीस यांचं करण्यात येणार आहे. कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्बाण, एबीपी माझा, अमरावती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.